नमस्कार मुलांनो, आपण भूगोल ह्या विषयाला सुरुवात केलेली आहे. भूगोल या विषयात पाठ क्रमांक 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 हा पाठ आपण सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण अपक्षरण म्हणजे खनन किंवा झीज किंवा मग खडकांची कारकामार्फत झीज होणं याबद्दलची चर्चा केली. वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा व भूजल या कारकांद्वारे खडकांची अव्याहतपणे झीज होत असते. खडकांची झीज मुख्यतः कारकांच्या वाहण्यातून मिळणाऱ्या गतिजन्य ऊर्जेमुळे होते. गतिजन्य ऊर्जा वाहणाऱ्या पदार्थांचे वस्तुमान व वाहण्याचा वेग यावर अवलंबून असते. त्याला आपण अपपर्णन असं म्हणतो. तर आपण वाहते पाणी ज्याला आपण नदी म्हणतो, हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही जी कारक आहेत, तर या कारकांमुळे भूपृष्ठामध्ये सतत बदल घडून येतात. त्याचे कारण आहे अपक्षरण, वहन व संचयन कार्य आणि त्यातून वेगवेगळी भूरूप निर्माण होतात. तर आज आपण पुढे जाऊया, हिमनदीचं कार्य व त्यापासून निर्माण होणारी भूरूप हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर ज्या प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली असते अशा प्रदेशात हिम स्वरूपात वृष्टी होते. हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतात. हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतात. दाब व घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेले बर्फ वितळू लागते आणि हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकू लागते. तर आता आपण हिमनदीचं नेमकं खनन कार्य कसं होतंय याबद्दलची चर्चा करूयात. हिमनदी ही नदीसारखी पूर्णपणे द्रव स्वरूपात नसते, तर ती बहुतांशी स्थायू स्वरूपात असते. हिमनदीचा वेग कमी असतो. बर्फाचे वस्तुमान हे पाण्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते आणि त्याचा परिणाम म्हणून जी भूरूप तयार होतात त्याच्यामध्ये हिमगबर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोंबती दरी, मेषशिला यासारखी भूरूप तयार होताना दिसतात. तर आपण एक एक भूरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू. हिमगबर. तर हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे हे भूरूप आहे. हे भूरूप नदीच्या उगम क्षेत्रात तयार होते. हिमवर्षाव झाल्यावर हिम पाण्यासारखे लगेचच वाहत नाही, तर ते साचत जाते आणि त्याचे बर्फात रूपांतर होते. हिमाचे बर्फात रूपांतर होत असताना पडलेल्या दाबामुळे तळाशी घर्षण होऊन काही बर्फाचे पाणी होते आणि ते उताराच्या दिशेने वाहू लागते. वितळलेल्या पाण्याने विदारण म्हणजे झीज होऊन तळाकडील भाग आणखी खोल होत जातो. इथं बाणाच्या लाल बाणाने दर्शवलंय.
वितळलेलं पाणी आणि त्याच्यामुळं तो भाग खोलगट होत गेलेला आहे. अशा डोंगर तळाकडील खोलगट भागास हिमगवर असे म्हणतात. तर अशा पद्धतीनं हिमगवर म्हणजे काय आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. तर आता आपण त्याच्या पुढे जाऊ. शुककूट हा एक प्रकार आहे, त्याबद्दलची चर्चा करू. शुककट हे हिम नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारं एक भूरूप आहे. नजीकच्या दोन हिमगवरांमधील कडे झीज होऊन धारदार बनल्यास ते एखाद्या करवतीसारखे दिसतात, त्यास शुककूट असे म्हणतात. तुमच्या आकृतीमध्ये, चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर गिरीशृंग हे सुद्धा एक भूरूप आहे, त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. एखाद्या सुट्या डोंगराच्या भागात डोंगराच्या सर्व दिशांकडील उतारावर हिमगवर तयार होते. तर डोंगराच्या वरच्या म्हणजे शिखराकडील भाग शिंगासारखा दिसतो, बाणाने दाखवला आहे. अशा भूरूपाला गिरीशृंग असे म्हणतात. तर अशा पद्धतीनं गिरीशृंग म्हणजे काय हे आपण समजून घेतले. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे लोंबती दरी. तर मुख्य हिमनदीत तिला येऊन मिळणाऱ्या उपहिम नद्यांपेक्षा हिमाचे प्रमाण जास्त असते. मुख्य व उपहिम नद्यांचा संगम होताना त्यांच्या तळाच्या उंचीत फरक असला तरी दोन्हीही प्रवाहातील बर्फाची उंची सारखी असते. बर्फ वितळल्यावर ह्या तळातील उंचीचा फरक दिसू लागतो. उपहिमनदीची दरी मुख्य हिमनदीच्या तळापेक्षा जास्त उंचीवर राहते. ती लोंबती असल्यासारखी वाटते, म्हणून तिला लोंबती दरी असे म्हणतात, जे की तुमच्या आकृतीमध्ये दिसत आहे. तर लक्ष देऊन बघा. आता त्याच्या पुढचं भूरूप मेषशिला. हिमनदीच्या मार्गात असलेल्या खडकावरून जाताना हिमनदीच्या प्रवाहाच्या दिशेने खडकाचा भाग घर्षणामुळे गुळगुळीत बनतो. जसं की समजा हा खडक आहे आणि याच्यावरून पाणी वाहताना दिसतंय. तर इथं पाणी नाही, तर इथं बर्फ आहे, बर्फ वाहतोय. ही गोष्ट आपण इथं लक्षात घ्यायची आणि त्याच्यामुळं हा खडकाचा वरचा भाग हा गुळगुळीत होताना दिसतोय. तर हा तो खडक, त्याचं आकृती दाखवलेली आहे. परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेकडील भागात वितळलेल्या पाण्याने झीज होऊन खडकाचे तुकडे सुटे होऊन तो भाग खडबडीत बनतो. खडकाचा एक भाग गुळगुळीत व एक भाग खडबडीत बनतो, त्या भूरूपास मेषशिला असं म्हणतात, जे की तुमच्या आकृतीमध्ये लक्षात येईल. आता आपण त्याच्या पुढचं भूरूप बघू. यू आकाराची दरी. डोंगरावरून हिम उताराच्या दिशेने वाहते, त्यामुळे डोंगर उतार तीव्र होतात. त्या हिमाचे संचयन दोन डोंगरामधील पायथ्याकडील भागात होते. घर्षणामुळे पायथ्याकडील भाग खोलगट होऊन त्याला इंग्रजी यू अक्षरासारखा आकार प्राप्त होतो, जे की स्क्रीनवर तुमच्या दिसत आहे लाल
रेघेमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यास यू आकाराची दरी असे म्हणतात. तर अशा पद्धतीनं हिमनदीच्या खनन कार्यामुळे वेगवेगळी भूरूप बनतात. आता आपण हिमनदीचे वहन व संचयन कार्य समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर तुमच्या स्क्रीनवर जी आकृती आहे ती आकृती लक्षपूर्वक बघा. हिम नदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोड असे म्हणतात. तर लक्ष देऊन आकृती बघा. हा हिमोड आहे, हा आणि हा हिमोड आहे. आणि समोर हा हिमोड वाहत जात असताना इथं गाळ खूप प्रमाणात साचल्या जातो आणि त्याच्यानंतर बर्फाचं रूपांतर पाण्यात होतंय आणि मग ते नदी प्रवाहासारखं वाहत जाते. तर हा नदीने वाहून आणलेला गाळ कोठे साचतो त्या स्थानानुसार हिमोडाचे 4 प्रकार पडतात. तर स्क्रीनमध्ये जर आपण बघितलं तर हा जो भाग आहे याला पार्श्व हिमोड म्हटलेला आहे. हा मधला जो भाग आहे याला मध्य हिमोड म्हटलेला आहे. हा साईडचा भाग याला सुद्धा पार्श्व हिमोड म्हटलेला आहे. आणि जिथून जलप्रवाह सुरुवात होते त्याला अंत्य हिमोड म्हटलेलं आहे. आणि हे जे दाखवलेलं आहे हे नदीचं पात्र आहे आणि हे बर्फाचं जलामध्ये रूपांतर होऊन नदी प्रवाह दाखवलेला आहे. आणि इकडं हा जो भाग दाखवलेला आहे याला भूमोड म्हणतात. म्हणजे बर्फ त्याच्या खालचा जो गाळ आहे त्याला भूहिमोड असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हिमनदी त्याच्या हिमनदीत वाहून आणलेल्या गाळावरून गाळ कुठं साचलाय त्यावरून त्याच्या स्थानावरून हिमगुडाचे 4 प्रकार पडतात. ते आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. भूहिमोड म्हणजे हिमनदीच्या तळाशी संचयित झालेला हिमोड होय. जे की आकृतीत आताच आपण बघितलं हे जे दाखवलेलं आहे तर हे भूहिमोड आहे जो की हिमनदीच्या तळाशी संचयित झालेला तो गाळ असतो. हिमनदीच्या काठावरील भागात साचलेल्या हिमोडास पार्श्व हिमोड असे म्हणतात. आकृतीचं पूर्ण निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर लक्षात येते हा जो गाळ साचलेला दाखवलेला आहे तो पार्श्व हिमोड आहे. हा आणि हा पार्श्व हिमोड आहे. जेव्हा 2 हिमनद्या एकत्र येतात तेथे त्याच्या आतील 2 कडांच्या भागातील पार्श्व हिमोडापासून मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होतो तो मध्य हिमोड आहे. जे की आकृतीमध्ये जर आपण त्याचं निरीक्षण केलं तर ही इकडून एक हिमनदी यायला लागलेली आहे, इकडून एक हिमनदी यायला लागलेली आहे आणि मध्य भागामध्ये हा गाळ साचतोय. तर याला मध्य हिमोड असं म्हटलेलं आहे. हिमप्रवाहाचे जेथे जलप्रवाहात रूपांतर होते तेथे पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेल्या सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही आणि त्यामुळे या भागात हिमोड साचतो. तर त्याला अंत्य हिमोड असं म्हटलेलं आहे.
तर अंत्यहिमोड आकृतीत जर आपल्याला दाखवायचं असेल तर हा अंत्यहिमोड आहे. आणि त्याच्यानंतर नदी प्रवाहामध्ये हिमनदीचं रूपांतर होते आणि सोबत आलेला गाळ इथं साचल्या जातो. तो पूर्ण गाळ पुढे जात नाही. तर हिमनदीच्या संचयन कार्यातून तयार होणारी भूरूप आपल्याला समजून घ्यायची. तर हिमडोर, हिमोडगिरी आणि हिमोडकटक ही जी भूरूप आहेत हिमनदीच्या संचयन कार्यातून तयार होणारी भूरूप आहेत. तर हिमोडगिरी काय भानगड आहे ते समजून घेऊया. हिमोडाच्या संचयातून तयार होणारी टेकडी म्हणजे हिमोडगिरी होय. ही सामान्यतः अंडाकृती स्वरूपाची असते, जे की तुमच्या स्क्रीनवर चित्र दिसत आहे. अशा अनेक टेकड्या असलेल्या भागास अंड्याची टोपली असेही म्हणतात. त्याच्यानंतर हिमोडकटक. हिमोडकटक म्हणजे हिमोडाच्या संचयनातून तयार झालेली अरुंद व लांबवर पसरलेली नागमोडी टेकड्यांची रांग होय. अशा तऱ्हेने हिमनदीच्या खनन, वहन व संचयन कार्यामुळे भूरूप तयार होतात. तर हिमनदीबद्दल जर आपण माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला अधिकचा, तर हिमनदी दररोज 1 सेंटीमीटर ते 1 मीटर पर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत असते. इंग्लंडमधील जॅकोब शावन ही हिमनदी जगातील वेगवान हिम नद्यांपैकी एक असून ती दररोज 46 मीटर्स वेगाने वाहते. भारतात हिमनदीचे कार्य हिमालय पर्वतरांगांमध्ये पाहायला मिळेल. टुंड्रा प्रदेश या नैसर्गिक प्रदेशात हिमनदीचे कार्य समुद्र सपाटीला पाहायला मिळेल. टुंड्रा प्रदेश या नैसर्गिक प्रदेशात हिमनदीचे कार्य समुद्र सपाटीला पाहायला मिळते. नदीचे पाणी वाहताना दिसते तशी हिमनदी वाहताना दिसत नाही, कारण हिमनदी ही घन स्वरूपात असते. त्यामुळे तिच्या प्रवाहाचा वेग अत्यंत कमी असतो. नदी ही द्रव रूपात असल्यामुळे तिच्या प्रवाहाचा वेग हिमनदीच्या प्रवाहाच्या तुलनेत अधिक असतो. तर अशा पद्धतीनं खनन कार्यामुळे तयार झालेली भूरूप, ज्याला की आपण हिमगवर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी, मेषशिला ही समजून घेतली. आणि वहन व संचयन कार्यामुळे तयार झालेली भूरूप, ज्याच्यामध्ये हिमोड, हिमोडगिरी, हिमोडकटक यासारखी भूरूप आपण समजून घेतली. तर धन्यवाद मुलांनो. आता आपण त्याच्या पुढं वाऱ्याचे कार्य व वाऱ्यापासून निर्माण होणारी भूरूप हे आपण पार्ट 3 मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, धन्यवाद.